नियमबाह्य कामांना नकार दिल्यानं मंत्र्यांना निलंबित केल्याचा आरोप भगवान पवार यांनी केला होता। आता रोहित पवारांनी ट्विट करत या मंत्र्याला मुख्यमंत्री किती दिवस पाठीशी घालणार असा सवालही केलेला आहे। रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूया। आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात की आरोग्य विभागात ॲम्ब्युलन्स खरेदीत 6,500 कोटी रुपयांची दलाली। भ्रष्टाचाराच्या खेकड्यानं आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केली। नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यानं याच खेकड्यानं निलंबित केल्याची तक्रार। पुणे पालिकेतील आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्य मंत्रीच आहे का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार असे अनेक सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।